हाय फ्रेंड्स, स्वागत तुमच्या पॉवर ब्लॉग्स मध्ये. आज थोड्याच वेळात मी गोव्यासाठी नॅशनल किक बॉक्सिंगची माझी टुर्नामेंट आहे, तर मी तिकडे निघणार आहे. पॅकिंग वगैरे माझी पूर्ण झालेली आहे. थोड्याच वेळात आम्ही पलसपे फाट्याला निघणार आहे. पलसपे फाट्यावर आमची बस येणार आहे. 6:45 ची बस आहे. ते अनुज, मी, चिराग, आर्यन, हर्षदा आणि फाल्गुनी असे 6 जण आम्ही आहेत. आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत. 6 पर्यंत आम्ही निघू. तो सर आपण बघूया मम्मीने आपल्या जेवणासाठी आज डब्याला काय बनवलेलं आहे. चला किचन मध्ये जाऊ, बघू काय बनवलं आज जेवणासाठी. भाकरी, चिकन, वास तर मस्त सुटलाय. टेस्ट पण तेवढीच भारी आहे माझ्या मम्मीच्या हाताची. आणि मग अशी बरंच काय आणलाय खायला. सफरचंद, डाळिंब, सगळं काय आहे. निघतोय मी आता. चल मम्मी बाय. काय बोल 2 शब्द. गोल्ड मेडल लागून काय बोल काहीतरी. ठीक आहे, थँक्यू बाय. चलो वे टू गोवा. पाणी बघा किती आमचं पलसपेचे येतं. भरपूर पाणी, पाऊस पण लागलाय. आर्यन आणि हर्षदा आली आहे. फाल्गुनी रिक्षात बसली. आता सर पण पोहोचतील थोड्याला. आम्ही ते पोहोचले. बसला पण अर्धा तास लेट होईल. आलीस का? किती बॅगा घेतल्यात? 3 बॅग. काय करायचं तेवढ्या बॅगचा? सर आणि अनुज पण आलेत. चिराग. तर मग मित्रांनो आम्ही चाललो त्या गोव्यासाठी. आता सगळी तयारी, बॅग वगैरे घेतली सगळं पूर्णपणे. आणि इथनं आमची आता बस पोचते 10-15 मिनिटामध्ये. मग इथनं आमची गोव्याची ट्रिप चालू होणार आहे स्लीपर बसमध्ये मस्त आरामात. आणि यावेळी पण सेम कंडिशन आहे. पण यावेळी AC बस नाही बस नाही आणि सेम ह्यावेळी पण सेम कंडिशन आहे. भावांनो मला ह्यावेळी पण वजन तोडावं लागलं. 1 किलो राहिले ते पण होऊन जाईल आरामात, कमी जास्त वेळ नाही लागणार. तर व्हिडिओमध्ये लय मज्जा येणार आहे. कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा. आपण लास्टला कमेंट करू नका, नंतर भेटू. बाय. थोड्या वेळात बस येते. आता सगळे निघतोय. बस आली आहे, जवळ 2 मिनिटाच्या रस्त्यावर आहे. आली का आम्ही बसमध्ये बसून लगेच निघू. बसला यायला अजून 20 मिनिटं लागतील. बस अडकली. बसून 20 मिनिटं लागतील. 20 मिनिटं सांगून त्यासाठी आम्ही आलो पॉपकॉर्न खायला आणि पिझ्झा मागवलाय. अनुज आहे, आर्यन आहे, चिराग आहे, हर्षदा आणि फाल्गुनी. बस मध्ये पोचलो आम्ही. आम्ही आता जेवायला बसलोय सगळे. पोचलोय आम्ही मापुसा. आम्ही रेस्ट केला. आता निघतो आम्ही स्टेडियमवर सगळे. रिक्षा बघू, रिक्षा भेटते की नाही, तर मग गाडीने जाऊ. आम्ही चाललो वेईंगला. आता महाराष्ट्र टीम बोलवलेली आहे. वेईंगला चाललो आता. स्टेडियमवर निघालो. आता रूमवर जाऊन भेटू. बॅग वगैरे घेतल्यात आम्ही. फायनली आम्ही रूमवर पोहोचलोय. रूम बघून घ्या. आणि अजून एक स्पेशल थिंग दाखवायचं तुम्हाला, स्विमिंग पूल. रात्रीचे 10:30 वाजले आणि आम्ही जेवायला चाललो. हॉटेल शोधतोय. बरेच हॉटेल आहे तिथे, पण जाम महाग हॉटेल आहेत. बघू आम्ही सगळेच आहेत. अनुज आहे, चिराग आहे, आर्यन आहे, हर्षद आहे, फाल्गुनी. आलो जेवायला हॉटेलमध्ये प्युअर व्हेज. कारण की आज गोव्याला जरी आम्ही व्हेज खायत असलो, कारण की आमची संकष्टी आहे. फाल्गुनी खाते नॉनव्हेज, पण ती आज आम्ही प्युअर व्हेज खायला बसलो म्हणून ती खाणार नाही. आमच्यासोबत व्हेज खाणार आहे ना फाल्गुनी? Yes, please transfer 50,000 in my account. नमस्कार भावांनो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आमचा दुसरा दिवस आहे.
आता आम्ही चाललो नाश्ता करायला. नाश्ता करून आम्हाला जायचं 9ची आमची बस आहे. सगळे महाराष्ट्र टीमसाठी बस येणार आहे स्टेडियमवर जायसाठी. आम्ही जेवढं लवकर आम्ही आंघोळ वगैरे स्विमिंग पूलमध्ये पण केली आणि पाऊस पण आला म्हणून आम्ही बाहेर निघालो. अनुज, मी आणि आर्यन चाललोय मस्तपैकी नाश्ता करायला. स्टेडियम वरती पण नाश्ता आहे पण तिकडे काय एवढा खास नाश्ता हा नसतो. स्टेडियमवर पण नाश्ता आहे. आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत एंड पर्यंत बघत राहा. आणि आवडली आवडल्यास तर नक्की कमेंट करा, नक्की शेअर करा भावांनो. तुमच्या एका कमेंटमुळे आम्ही एवढे मोटिवेट होतो ना की पुढच्या अजून व्हिडिओ लय खूप साऱ्या बनणार आहेत तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी भावांनो. आमचा नाश्ता वगैरे झाला. आम्ही आता निघतोय स्टेडियमवर जायला. पूर्ण महाराष्ट्राची टीम थांबली आहे बससाठी. बस आली की सगळे स्टेडियमवर निघू. स्टेडियमची तयारी झाली नाही पण बघू शकता आता लाइटिंग वगैरे. पब्लिक बघा त्या साईडला पूर्ण खाली आहे. आता चाललो जेवायला आम्ही. लाईन बघून घ्या जेवणाची लाईन बघून घ्या. महाराष्ट्र टीम सगळे आहे इथे. म्युझिकल फॉर्म चालू झालेत. आता थोड्याच वेळात सगळे मॅचेस स्टार्ट होतील. आज मला वाटत नाही आमच्यातलं कोणाची मॅच होईल. बघूया. म्युझिकल फॉर्म तर त्यांनी आज स्टार्ट केला. आत्ताच जस्ट स्टार्ट केलं. तथामी वगैरे काय लावून नंतर झालं. आता तथामी 5 तथामी आहेत. आजचा दिवस पूर्ण कंप्लीट आहे. कोणाची फाईट झाल्या नाही. सगळे दमलेत, सगळे आराम करतील, आता झोपतील. मग डायरेक्ट आता भेटू उद्या. चलो बाय. डे 3 आहे आमचा आज. बराच टाईम झाला आम्हाला यायला इथे, कारण की आम्हाला वाटलेलं काल सारखी बस लेट येईल 10पर्यंत. काल 10ला आली ती. आज थोडी लवकर आली. 8 वाजताच बस आली ती आणि आम्हाला यायला बसमध्ये 8:30 झाले. आता स्टेडियमवर आम्ही आलो आहे. व्हिडिओ काढायला आम्हाला भेटली नाही. बसमध्ये चढता चढता भरपूर गर्दी होती. आम्ही धावत आलो आहे बसमध्ये चढता. आता आम्ही बघूया तिथे स्टेडियममध्ये जाऊन नाश्ता वगैरे काय आहे आम्हाला खायला. आता आमच्या मागे जे अनुज वगैरे, आर्यन वगैरे ते आले ना अजून. त्यांना आम्ही बोललो की तुम्ही लवकर उठा. ते नाही उठले. ठीक आहे, त्यांना जाऊ दे. त्यांना आता त्यांचं पे करून त्यांना यायला लागेल इथपर्यंत. चिराग आणि मी आलो आणि हर्षदा आणि फाल्गुनी वगैरे आलेले आहेत. आम्ही चौघे आता बघून जाऊन नाश्ता करतो आणि मग स्टेडियममध्ये जाऊन आराम करतो. सगळ्यांच्या फाईट्स आता लागतील. स्टेडियमवर आलो आम्ही आता. स्टेडियमवर जस्ट पोहोचलो. सगळं रिंग वगैरे काल रिंग नव्हती लागली, आज रिंग लागून घेतली. रिंग फाईट पण आज स्टार्ट होईल. तथामी 5 आहेत. 5 तथामीवर कुठेही मॅच लागू शकते कोणाची. फर्स्ट रिंग फाईट स्टार्ट झाली. ॲक्च्युली आतमध्ये येऊन देत नाही पण हर्षदाची फाईट आहे म्हणून आम्ही रेडी होऊन आलो आहे. जाम मोठे, तिला जमत नाही, हेवी पडतात तिला. दुपारचे 3:30 वाजले. आताच आम्ही जेवून आलो. थोड्याच वेळा अनुजची मॅच आहे. अनुज रेडी झाला आहे. बघू शकता तुम्ही अनुजची मॅच चालू आहे. म्हणजे चालू होईल आता. आम्हाला जवळ जाऊन व्हिडिओ काढायला भेटणार नाही, कोणाचीच व्हिडिओ नाही. अनुजची फाईट बघा. तर भावांनो आजचा दिवस संपलाय. आता आम्ही निघालोय परत रूम मध्ये. आजचे फाईट्स वगैरे संपलेत. आज सगळ्यांना बाय होती पण माझी फाईट झाली. मला 3 फाईट खेळायला लागले पण मी सेमीफायनलला पोहोचलोय. तर उद्या तुम्ही बघाल. थँक्यू. उद्या तुम्ही बघाल सुयशची फाईट बघाल, हर्षदाची फाईट बघाल, फाल्गुनीची फाईट बघाल, आर्यन सगळ्यांची फाईट तुम्हाला दिसतील. तर माझी फाईट तुम्हाला तुझे सेमीफायनल्स उद्या होणार ते सगळे बघायला भेटतील. तर भावांना व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता लय दमलोय. डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी तुम्हाला डायरेक्ट शॉट दाखवतो. ओके नमस्कार भावांना. गुड गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा 4था दिवस आहे. आम्ही आता चाललो स्टेडियमवर. सगळ्यांच्या मॅचचे बाउट आलेले आहेत. सगळ्यांच्या मॅच लाईननुसार आहेत. अनुजची, माझी, आर्यनची, चिरागची, फाल्गुनीची सगळ्यांचे मॅचेस आहेत लाईनशीर आहेत. एक 5-5 मॅच नंतर लगेच मॅच लागणार आहेत. सकाळी इकडं मस्त वातावरण आहे. पूर्ण नेचर चांगला. मोरांचा आवाज. आम्ही चाललोय स्टेडियम मध्ये नाश्ता करतो आधी आम्ही आणि मग स्टेडियमवर जातो. चला भेटूया. तुम्हाला दाखवतो. हा आता भेटूया स्टेडियमवर. तुम्हाला फाईट सगळ्यांची बघायला भेटेल आणि छोट्या शॉर्ट्स बघायला भेटेल. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्याकडे भेटेल. आमच्या फाईटच्या व्हिडिओ सगळे आहेत. कमेंट मध्ये DM करा, कमेंट मध्ये मेसेज करा, नंबर टाका. तुम्हाला नक्की ती पूर्ण व्हिडिओ पाठवलीच आहे. ओके बघू शकतो. नाडा सेमिनार चालू आहे. नाडा सेमिनार म्हणजे एक प्रकारचं सगळ्यांनी जे काही प्लेयर्स इंजेक्शन घेतात किंवा गोळी घेतात किंवा प्रोटीन घेतात फाईट खेळताना, त्यासाठी ते एक सेमिनार म्हणून अटेंड करायला लागतो नॅशनल कॅम्पला. आता मी नंबर 4वर माझी फाईट आहे. अगर इथे आय थिंक 22-23 फाईट नंबर चालू आहे.
माझी मॅच आहे 35. बघा तुम्ही खाली जातो आणि सरांना विचारतो नक्की फाईट किती चालू आणि तसंच रेडी होतो, वॉर्मअप वगैरे करतो आणि स्टार्ट होतो. सुयशची फाईट आहे सध्या आणि तो वॉर्मअप करतो. सुयशची फाईट सुरू झाली आता. पहिला राऊंड आहे सुयशचा. महाराष्ट्र वर्सेस ओडिसा फाईट बघू शकता तुम्ही आता. चालू होते 2 मिनिटामध्ये. महाराष्ट्र वर्सेस ओडिसा. महाराष्ट्र सुयश पवार. नमस्कार भावांनो. आज सगळ्यांचे फाईट झालेत. सगळ्यात जास्त आपले सगळे विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी फायनलला. मी फायनलला गेलो, सुयश फायनलला गेलाय, चिराग फायनलला गेलाय, फाल्गुनी फायनलला गेली आहे, आर्यनला ब्रॉन्झ मेडल आहे आणि हर्षदा पार्टिसिपेशन आहे. तर आमच्या सगळ्यांची उद्या फायनल्स होणार आहेत. आज खूप मजा आली फाईट खेळायला. नॉकआउट सगळं एकदम जोरात झालेत आज. मला पण लागले पायात. फाल्गुनी नॉकआउट मारले, मी नॉकआउट मारले, सुयशनी चिरागनी पण मस्त आहे. सगळ्यांचे फाईट एकदम जोरदार झालेत. आज एवढी मज्जा आली. तर उद्या फायनल तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघत असाल तर नक्की कमेंट करा की व्हिडिओ कशी वाटते. जरा मध्ये मध्ये जरा सांगा, कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत तुम्हाला एक छोटासा शॉट दाखवतो स्टेडियम कसा, म्हणजे आता खाली होतं सगळे, आजच्या मॅच संपलेत. तुम्हाला छोटासा शॉट दाखवतो स्टेडियमचा वगैरे कसं वाटतं नक्की सांगा. आजचा दिवस संपला. आपण भेटू उद्या डायरेक्ट सकाळी. उद्या फायनल नक्की बघा. फायनल भावांनो फायनल बघा. सगळ्यांनी. डायरेक्ट भेटू स्टेडियम. बाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग. आजचा फायनलचा दिवस, 5वा दिवस. आम्ही बसमध्ये बसलोय. आता सगळ्यांच्या तुम्हाला मॅचेस बद्दल सांगतो. आम्ही 4 जण फायनल. कालच तुम्हाला बोललो रात्री की अनुज, मी, चिराग आणि फाल्गुनी असे 4 जण आम्ही फायनलला आहे. कॉन्फिडन्स आहे थोडाफार की मी जिंकू शकतो. बाकीचं काय माहीत नाही. बघू. चला भेटूया स्टेडियमवर. बाय. फाईटसाठी चाललो आहे. फायनल फाईट आहे सगळ्यांची. अनुज, मी आणि चिराग. Let's do it, guys. Let's do it. We are going for gold. बघू आता गोल्ड लागतं की नाही. फायनल फाईट आहे. लगेच थोडा मॅच बघायला भेटेल. नक्कीच बघा. फायनलचा राऊंड आहे. थोडा वॉर्मअप करून घेतो.
फाईट झालेली होती, गोल्ड मेडल लागलाय. खूप मला असा आनंद फील होत आहे, असं आनंद वाटतंय कारण की गोल्ड मेडल मारणं इथं खूप कठीण आहे. लिटरली 14 जण होते 14 ते 16 जण होते माझ्या कॅटेगरीत, तरी मी हार मानली नाही. लास्टच्या राऊंडला माझा नाक फुटला आहे. कॉम्पिटिशन झाले, निघू जेऊ. तुम्हाला हा जो पंच लागलाय त्याच्यात रक्त किती गेलं तुम्हाला दाखवू शकतो मी. बघा त्याच्यामध्ये दिसलं त्या नोटमधून रक्त गेलंय ना, ते बघा. आणि मेडल खूप मेहनतनी घेतलाय मी, खूप. आमच्या फाईट सगळ्यांचं झालं, आम्ही थोडंसं फिरून घेतोय. आमची 9ची बस आहे, आम्हाला इथे यायचं लगेच. आम्ही थोडंसं फिरतो, शॉपिंग. चला जायचं शॉपिंगला, लेट्स गो. बाय. फायनली आम्ही बसमध्ये पोहोचलोय. बस एवढी भारी ना, एवढी भारी बस बघूनच असं वाटलं की आम्ही डायरेक्ट घरीच पोहोचलोय. बघा किती भारी बस आहे. आम्ही यार खाली इथे बघा किती भारी आहे. इथे दोघी झोपल्या त्या, आम्ही इथे झोपलो आणि पुढे 2 अनुज आणि चिराग झोपल्यात. ठीक आहे, चला आलो आम्ही आता पनवेलला. आपला गोव्याचा प्रवास संपलेला आहे. आम्ही पनवेलला पोहोचतोय. जस्ट पोहोचलो जस्ट. आता आम्ही घरी निघणार आहेत. चला सगळे घरी निघू आता. हर्षदा आणि हे पण आहे तिथे बघा. आमची मॅच संपलेली आहे. वी आर बॅक टू पनवेल. आता नेक्स्ट इयर भेटू बॉक्सिंगच्या मॅच. बाय. हाय फ्रेंड्स, पोचलो आहे आम्ही आता घरी पनवेलला. खूप बॉडी पेन करते, आराम करणार आहे. चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.